सर्वांना वंदे मातरम। मी राहुल काटोळे, ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि तसंच राज्य कमिटीचं सदस्य निर्भय महाराष्ट्र पार्टी। आज आपण आहेत मुंबई उच्च न्यायालय इथे। तुम्हाला माहीत असेल आता जी विधानसभेची निवडणूक झाली महाराष्ट्र राज्याची, यामध्ये आपण निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जवळजवळ 16 कॅन्डिडेटचा अर्ज भरला होता। पण त्यापैकी 2 कॅन्डिडेट जे आहेत ना ते आपले इनलिगली रिजेक्ट केले गेले होते। निवडणूक आयोगाचे जे पण प्रतिनिधी नेमले होते त्यावेळेला, तर असे 2 कॅन्डिडेट आपले रिजेक्ट केले। एक कॅन्डिडेट म्हणजेच आपलं कोपरुरी पाचपकडीचं कॅन्डिडेट आणि दुसरं कॅन्डिडेट म्हणजे 135 शहापूर विधानसभेचं कॅन्डिडेट। तर त्यांनी रिजेक्ट करताना जे आपल्याला कारण दिलं होतं ना, तर ते कारण ना एकदम बेकायदेशीर होतं। तर त्यावेळीसुद्धा आम्ही बोललो होतो की आम्ही तुमच्या विरुद्ध आवाज उठवू, आणि त्यावेळीसुद्धा आम्ही येऊन हायकोर्टात याचिका दाखल केली होती लगेचच। म्हणजे जे निवडणूक निर्णय अधिकारी होते 135 शहापूरचे राहुल मुंडके म्हणून, तर त्यांनी जी आम्हाला ऑर्डर दिली किंवा आमचा जो कॅन्डिडेट रिजेक्ट केला त्याचं कारण त्यांनी दिलं होतं क्षुल्लक कारण असं की ऑनलाईन फॉर्ममध्ये तुम्ही सबकास्ट मेन्शन केलेलं नाही आहे। तर तो त्यांचा इनलिगल बेकायदेशीर निर्णय होता आणि त्या निर्णयाला आम्ही तेव्हा चॅलेंज केलं होतं। पण त्यावेळी हायकोर्टाने आम्हाला सांगितलं की इलेक्शन प्रोसेस चालू असताना कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही, तर हस्तक्षेप केला तर पूर्ण निवडणूक प्रक्रिया थांबवते। म्हणून मग आम्ही काय केलं, त्या कोर्टाने आम्हाला ऑप्शन दिल्याप्रमाणे आम्ही आता निवडणूक याचिका दाखल केलेली आहे। आणि ही निवडणूक याचिका दाखल करण्यासाठी आमचे जे वकील आहेत ते आहेत ॲडव्होकेट भास्करजी मालखेडे। आम्ही आज पंढरीनाथ जाधव यांची जी याचिका आहे, निवडणूक याचिका, त्यांचा नॉमिनेशन फॉर्म जो आहे हा रिजेक्ट केला गेला होता आणि ज्या आधारे हा रिजेक्ट केला गेला होता त्याला आम्ही चॅलेंज केलं आहे हायकोर्टामध्ये। आणि आज माननीय उच्च न्यायालयामध्ये एक निवडणूक याचिका दाखल केलेली आहे आणि त्यामधून आपल्याला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। आम्ही त्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्याप्रमाणे याचिका दाखल केलेली आहे। आज दाखल करून त्याचं ऑब्जेक्शन वगैरे सगळे रिमूव्ह केलेलं आहे आणि पुढे आता काही दिवसातच त्याची सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे आणि यांची जीत होईल अशी अपेक्षा आहे आम्हाला। नमस्कार, मी पंढरी जाधव, 135 शहापूर विधानसभेला उमेदवारी अर्ज भरला होता। एक नॉर्मल प्रॉब्लेम म्हणजे सबकास्ट, आता ऑनलाईन फॉर्म भरला होता मी, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात माझा एकट्याचाच ऑनलाईन फॉर्म होता। आता शहापूर विधानसभा म्हणजे रिझर्वेशन सीट असते, आता मी ऑनलाईन फॉर्म भरला होता, त्यात त्यांचीच चूक होती। ऑनलाईन फॉर्म जो होता त्यांचा जो इंग्लिशमधून मी भरला होता आणि त्यांनी जो मराठी आणि इंग्लिशमध्ये दिला होता, तर इंग्लिश आणि मराठीमध्ये 4 ऑप्शन होते आणि इंग्लिशमध्ये 3च ऑप्शन होते। सबकास्ट टाकायला ऑप्शनच नव्हता। मी त्यांना सांगत होतो की ती तुमची चूक आहे, तरी ते ऐकायला तयार नव्हते। शेवटी त्यांनी माझा फॉर्म रिजेक्ट केला। आज मुंबई येथे हायकोर्टात निवडणूक याचिका दाखल केली आहे। शहापूर तालुक्यात लवकरच पुन्हा निवडणूक लागेल आणि त्यात आम्ही पार्टिसिपेशन घेऊ। जी बेकायदेशीरपणे त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं त्यासाठी मी इथं आहे आणि पुन्हा नक्कीच इलेक्शन लागेल शहापूरमध्ये। नमस्कार, मैं मसीह इकबाल। आज हमने फाइनली इलेक्शन याचिका मुंबई हाई कोर्ट में दाखिल कर दिया है। जैसा कि आपको अभी पंढरीनाथ जाधव जी ने बताया कि उनके साथ में जो नाइंसाफ़ी हुआ है, और हमें उम्मीद है कि आज एडवोकेट भास्कर मालखेड़े साहब ने जो याचिका दाखिल की है, ये हमारे साथ में कंधे से कंधा मिलाकर जो फाइट लड़ रहे हैं, हम इनका बहुत बहुत धन्यवाद करते हैं। और माननीय हाई कोर्ट से हम ऐसी अपेक्षा करते हैं कि हमें न्याय ज़रूर मिलेगा। और जिस कॉन्स्टिट्यूंसी में पंढरीनाथ जाधव जी का फॉर्म रिजेक्ट किया गया है, रिटर्निंग ऑफिसर की धांधली इससे हमें साबित होती है, इसमें नज़र आती है हमें। जैसा कि आपने देखा होगा पूरे महाराष्ट्र में भी जो महाराष्ट्र के चुनाव के ऊपर जो प्रश्न चिन्ह उठे हैं, और इसके अलावा हरियाणा के चुनाव में, तो ये हमें साफ नज़र आ रहा है कि बीजेपी पूरे देश में किस तरह से वोटों की हेराफेरी, किस तरह से चुनाव लिस्ट में हेराफेरी
गलत तरीके से नाम को डिलीट करना, डिलीशन के ढेरों एप्लीकेशंस देना, इस तरह की बहुत सारी धांधलियाँ हमें नज़र आ रही है जो बीजेपी के कार्यकर्ताओं के द्वारा कराई जा रही है। तो अभी हाल ही में दिल्ली में तो नज़र आ गया हमें खुला साफ हमें नज़र आ गया कि क्या चल रहा है वहाँ पर। तो हम ऐसी अपेक्षा करते हैं एडवोकेट भास्कर मालखेड़े साहब के नेतृत्व में, इनके मार्गदर्शन में हमने आज याचिका जो दाखिल की है। हमें पूरी उम्मीद है मुंबई हाई कोर्ट हमें ज़रूर इंसाफ देगा और हमें पूरा विश्वास है कि हमें इंसाफ ज़रूर मिलेगा। वंदे मातरम। मी योगेश सोनवणे। आम्ही आलेलो आता हायकोर्टामध्ये। हायकोर्टाच्या एंट्रीमध्येच इथे दिलेले आहे सत्यमेव जयते। सत्यमेव जयते म्हणजे सत्य की ही जीत होगी। और निवडणूक आयोगाने जी बेकायदेशीररित्यापणे आमचा जो फॉर्म रिजेक्ट केलेला होता त्याच्यावरती न्याय मागण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहेत आणि तो कोर्ट त्याचा न्याय आम्हाला जरूर देणार आणि आम्ही त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करणार आणि या शहापूर तालुका आम्ही करून दाखवणार। धन्यवाद।